तुमच्या आयुष्यात 5 चुका चालू आहेत ज्या महाभारतात झाल्या होत्या आणि त्या थांबवल्या नाहीत तर परिणामही तसाच होईल. आपण सगळ्यांनी महाभारत ऐकलं आहे, पण ते फक्त युद्धाची कथा नाही. ते आहे माणसाच्या स्वभावाचं, अहंकाराचं, नात्याचं आणि कर्माचा आरसा. आज मी तुम्हाला महाभारतातल्या काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतात. एक असा योद्धा जो जन्मताच महान होता, पण आयुष्यभर त्याला कमीपणाची जाणीव करून दिली गेली. तो कोण होता माहित आहे का? तो होता कर्ण. कर्णाचा जन्म राजघराण्यात झाला, पण त्याला आयुष्य मिळालं एका सारथीच्या घरी. त्याच्याकडे टॅलेंट होतं, क्षमता होती, पण समाजाने त्याला कधीच स्वीकारलं नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला एकच गोष्ट ऐकावी लागायची, तू कोण आहेस? आणि मग त्याच्या आयुष्यात आला एक माणूस. त्याने त्याला सन्मान दिला, ओळख दिली. तो होता दुर्योधन. दुर्योधनाने कर्णाला राजा बनवलं आणि त्या क्षणापासून कर्णाने ठरवलं, मी आयुष्यभर याच्यासोबत उभा राहील. कर्णाला माहित होतं की दुर्योधन चुकीचा आहे, पण त्यासाठी लॉयल्टी जास्त महत्वाची होती. योग्य चुकीपेक्षा त्याने सत्य जाणूनही चुकीच्या बाजूने उभं राहणं निवडलं आणि शेवटी त्या एका निर्णयामुळे इतका महान योद्धा, इतका चांगला माणूस हारला, कारण तो चुकीच्या लोकांसोबत उभा राहिला. कर्ण आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो. तुम्ही कितीही चांगले असाल, तुमच्याकडे कितीही टॅलेंट असेल, जर तुम्ही चुकीच्या लोकांसोबत असाल तर शेवटी नुकसान तुमचंच होणार. आजच्या आयुष्यातही आपण कर्णासारखीच चूक करतो. चुकीच्या मित्रांसोबत राहतो, चुकीच्या लोकांना सपोर्ट करतो, फक्त त्यांनी आपल्याला मदत केली म्हणून. पण लक्षात ठेवा, भावना महत्वाच्या आहेत, पण निर्णय त्याहूनही महत्वाचे असतात. निष्ठा ठेवा, पण ती योग्य लोकांशी ठेवा, कारण चुकीच्या लोकांशी असलेली निष्ठा तुमचं आयुष्य बदलू शकते, पण वाईट दिशेने. दुर्योधन एक असा राजा ज्याच्याकडे सगळं होतं, सत्ता, संपत्ती, ताकद, पण तरीही तो हारला. का माहित आहे का? कारण त्याच्याकडे एक गोष्ट जास्त होती, तो म्हणजे अहंकार. दुर्योधन वाईट जन्माला आला नव्हता, पण त्याच्या विचारांनी त्याला वाईट बनवलं. त्याला पांडवांचं यश सहन झालं नाही, त्याला त्यांचं सुख पाहवत नव्हतं. त्याचा सर्वात मोठा शत्रू कोण होता माहित आहे का? पांडव नाही, तर त्याची स्वतःची तुलना करण्याची सवय. दुर्योधनला माहित होतं काय योग्य आहे, पण त्याने ते कधी स्वीकारलं नाही, कारण अहंकार माणसाला सांगतो तू कधीच चुकीचा नसतोस. आणि जेव्हा माणूस स्वतःची चूक मान्य करत नाही, तेव्हा त्याचा नाश सुरू होतो. दुर्योधनाने एक मोठी चूक केली. त्याने आपल्या अहंकारासाठी नातेसंबंध तोडले, अन्याय केला आणि सगळ्यांचा विरोध पत्करला. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, जिंकणं, कोणत्याही किमतीवर. आणि शेवटी त्याच्या अहंकारामुळे त्याने सगळं गमावलं, राज्य, कुटुंब आणि स्वतःचं आयुष्य. अहंकाराने त्याला इतका अंध बनवलं की त्याला स्वतःचा नाश दिसलाच नाही. दुर्योधन आपल्याला एक मोठा धडा शिकवतो, अहंकार कधीही तुमचं काही वाढवत नाही, तो फक्त तुमच्याकडे सगळं हिरावून घेतो. तुम्ही कितीही मोठे असाल, जर तुम्ही नम्र नाही तर तुमचं पडणं निश्चित आहे. आजच्या आयुष्यात आपण सगळे कुठे ना कुठे दुर्योधन बनतो. सोशल मीडियावर कंपॅरिझन करणं, दुसऱ्यांच्या सक्सेसवर आपण जळणं, स्वतःची चूक मान्य न करणं. पण लक्षात ठेवा, जिंकणं महत्वाचं नाही, योग्य पद्धतीने जिंकणं महत्वाचं आहे. आता आपण अजून एक धडा पाहूया जो महाभारतातून घेण्यासारखा आहे. कधी असं झालंय का, तुमच्याकडे सगळं असतं, क्षमता, ताकद, स्किल, पण तरीही तुम्हाला कळत नाही की पुढे काय करायचं? महाभारतातील एक योद्धा होता जो अगदी याच अवस्थेत होता. तो होता अर्जुन. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार होतं. अर्जुन रणांगणात उभा होता, पण जेव्हा त्याने समोर पाहिलं त्याला शत्रू दिसले नाहीत. त्याला दिसले त्याचे स्वतःचे नातेवाईक, गुरु, मित्र. आणि त्या क्षणी तो तुटला. अर्जुन म्हणाला, मी हे युद्ध करू शकत नाही, मी माझ्याच लोकांना कसं मारू? त्याच्या हातातलं धनुष्य खाली पडलं आणि एक महान योद्धा निर्णय घेण्यात अपयशी ठरला. त्यावेळी त्याच्या बाजूला उभे होते श्रीकृष्ण. भगवद्गीता येथे सुरू झाली. कृष्णाने अर्जुनाला सांगितले, तू फक्त तुझं कर्तव्य कर, फळाची चिंता करू नकोस, भावनावर नाही सत्यावर निर्णय घे. कृष्णाने त्याला क्लॅरिटी दिली, त्याला त्याचं कर्तव्य समजवलं आणि मग तोच अर्जुन जो काही वेळापूर्वी गोंधळला होता, तो उभा राहिला आत्मविश्वासाने, स्पष्टतेने, कारण त्याला त्याच्याकडे फक्त ताकद नव्हती तर योग्य दिशाही होती. अर्जुन आणि श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, ताकद असणं पुरेसं नाही, योग्य दिशा असणं गरजेचं आहे.
जीवनात कधी ना कधी प्रत्येक जण अर्जुन बनतो, पण त्याला त्याचा कृष्ण सापडतो का? तोच आयुष्यात त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. आजच्या आयुष्यात आपण सगळे कुठे ना कुठे गोंधळलेला असतो. करिअर कन्फ्युजन, रिलेशनशिप प्रॉब्लेम, लाईफ डिसिजन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य मेंटॉर, योग्य गायडन्स, योग्य विचार हे सगळं तुमचं आयुष्य बदलू शकतं. जीवनात कृष्ण शोधा, जो तुम्हाला सत्य दाखवेल, कारण जेव्हा दिशा योग्य असते तेव्हा प्रवास आपोआप सोपा होतो. महाभारताचं युद्ध का झालं माहित आहे का? एका स्त्रीच्या अश्रूमुळे आणि बाकी लोकांच्या शांततेमुळे. कधी असा विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असताना तुम्ही फक्त बघत उभे राहिलात तर तुम्ही दोषी नाही आहात का? हस्तिनापूरच्या सभेमध्ये एक भयंकर खेळ चालू होता, जुगार. पांडव एक एक करून सगळं हरत होते, राज्य, संपत्ती, आणि शेवटी त्यांनी द्रौपदीलाही पणाला लावले. द्रौपदीला जबरदस्तीने सभेमध्ये आणलं गेलं. तिने एकच प्रश्न विचारला, मला कुणी हरवलं? पण कोणाकडे उत्तर नव्हतं. सभेमध्ये बसले सगळे महान लोक शांत होते आणि तिचा अपमान होत होता. त्या दिवशी फक्त अन्याय करणारेच दोषी नव्हते, जे अन्याय करत होते ते दोषी होतेच, पण जे शांत बसले होते तेही तितकेच दोषी होते. कारण कधी कधी शांत राहणं ही सुद्धा एक चूक असते. त्या एका घटनेने संपूर्ण इतिहास बदलला. तो अपमान, त्या अश्रूंनी महाभारताचं युद्ध घडवलं आणि शेवटी प्रत्येकाला त्यांच्या कर्माची किंमत चुकवावी लागली. द्रौपदीची कथा आपल्याला सांगते, अन्याय करणं चुकीचं आहेच, पण अन्याय सहन करणंही चुकीचंच आहे. कर्माचा नियम खूप साधा आहे, जे कराल ते परत मिळेल. आजच्या आयुष्यात आपण सगळे कुठे ना कुठे पाहतो, कोणावर अन्याय होताना आपण शांत उभे राहतो. वर्क प्लेस मध्ये चुकीचं होतं पण बोलत नाही, भीतीमुळे सत्य दडपतो. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही शांत राहाल, उद्या तुमच्यावरही अन्याय होऊ शकतो. आता 5वी चूक अशी, कधी तुम्ही विचार केलाय का, एक चांगला निर्णय आयुष्य बदलू शकतो, पण एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य अडचणीत टाकू शकतो. महाभारतात असा एक योद्धा होता, ज्याने आयुष्यभर एक वचन पाळलं, पण त्याचं वचनाने त्याला त्रास दिला. भीष्म म्हणजे देवव्रत, एक महान योद्धा आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ. त्यांनी आपल्या वडिलांच्या आनंदासाठी एक कठीण वचन दिलं, आयुष्यभर विवाह करणार नाही आणि हस्तिनापूर सिंहासनाच्या निष्ठावंत राहील. ही होती भीष्म प्रतिज्ञा. त्या एका वचनामुळे भीष्म आयुष्यभर बांधले गेले. त्यांना माहित होतं काय योग्य आहे, पण ते बदलू शकत नव्हते, कारण त्यांनी एकदा वचन दिलं होतं आणि ते त्याला तोडू शकत नव्हते. महाभारताच्या युद्धात भीष्मांनी माहित होतं की पांडव योग्य आहेत, पण तरीही ते कौरवाच्या बाजूने उभे राहिले, कारण त्यांचं वचन त्यांना चुकीच्या बाजूला उभं करत होतं. आणि शेवटी त्या एका वचनाची किंमत त्यांना शरीराच्या शय्येवर झोपून चुकवावी लागली. एक महान योद्धा पण आतून संघर्ष करत होता. भीष्म आपल्याला एक मोठा धडा देतात. प्रत्येक वचन योग्य नसतं, प्रत्येक निर्णय कायमचा नसावा. कधी कधी परिस्थितीनुसार बदलणं गरजेचं असतं. आजच्या आयुष्यात आपण सुद्धा असंच करतो. अहंकारामुळे घेतलेले कठोर निर्णय, मीच श्रेष्ठ हा ॲटिट्यूड आणि बदल स्वीकारण्यास नकार. पण लक्षात ठेवा, जिथे बदल आवश्यक आहे तिथे हट्टीपणा नुकसान करतो. वचन देण्याआधी विचार करा आणि दिलेले वचन जर चुकीचं वाटत असेल तर ते तिथे बदलण्याचं धाडस ठेवा, कारण खरी शहाणपणा बदलण्यात आहे. महाभारत आपल्याला शिकवतं की आयुष्य हे फक्त चांगलं किंवा वाईट नसतं, ते आपल्या निर्णयावर अवलंबून असतं. योग्य लोक निवडा, अहंकार टाळा, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि निर्णय घेताना विचार करा, कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलतं ते परिस्थितीने नाही तर तुमच्या निर्णयाने. महाभारत इतिहासात झालं होतं, पण त्याच्या चुका आजही रिपीट होत आहेत. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.